नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायन आयएस अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते. आपल्या वीकली करंट अफेअरच्या सिरीज नुसार दर आठवड्याला आपण करंटचं एक सेशन घेत असतो. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला एक्सपिरियन्स द करंट विथ कल्याणी. आज आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत की जगातलं पहिलं मानवता प्रथम एआय शहर याच्याबद्दल. कर्नाटकची राजधानी बँगलोर, ज्याला आधीच भारताची सिलिकॉन व्हॅली म्हटलं जातं, इथे आता जगातलं पहिलं ह्युमॅनिटी फर्स्ट एआय सिटी उभारण्याची घोषणा झाली. हा प्रकल्प भारत वन एआय नावाच्या बँगलोर बेस्ड कंपनीने सरकार आणि अनेक नामांकित संस्थांच्या सहकार्याने जाहीर केलाय. पहिला टप्पा आहे B1 एआय सुपर पार्क. साधारण 5 लाख चौरस फूटचा एक मोठा एआय संशोधन आणि इनोव्हेशन कॅम्पस जो सर्जापूर परिसरात उभारला जाणार आहे. या ह्युमॅनिटी फर्स्ट एआय सिटीची खास गोष्ट म्हणजे इथे फोकस फक्त मोठे मॉडेल्स बनवण्यावर नाही, तर एआय माणसांसाठी किती सुरक्षित, पारदर्शक आणि उपयोगी आहे यावर आहे. त्याच्याबद्दल आपण थोडक्यात बघून घेऊया. तर परिचय काय, तर कर्नाटक सरकार व तंत्रज्ञान भागीदारांच्या सहकार्याने बेंगलोरमध्ये जगातलं पहिलं ह्युमॅनिटी फर्स्ट एआय सिटी उभारण्याची घोषणा करण्यात आली. हे आपण म्हणतच होतो. तर उद्दिष्ट काय आहे याचं, तर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर मानवाच्या कल्याणासाठी आणि समावेशक विकासासाठी शाश्वत शहरी व्यवस्थापन याच्यासाठी केला गेला पाहिजे. आपण खूप वर्षांपासून एआय साठीच्या सगळ्या गोष्टी बघतोय, त्याचा आपल्यासाठी अजून चांगल्या प्रकारे कसा उपयोग होईल हे मेन उद्दिष्ट आहे. मुख्य उद्दिष्ट अजून बघून घेऊयात की नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा कशा प्रकारे होईल हे सुद्धा याच्या अंतर्गत येतं. त्याचबरोबर आरोग्य, शिक्षण, वाहतूक, प्रशासनात या अशा महत्वाच्या क्षेत्रांमध्ये एआयचा वापर कशा प्रकारे केला जाईल. त्याचबरोबर नैतिक आणि जबाबदार एआय विकास ही सध्याची काळाची गरज बनली आहे की एआय मध्ये नैतिक विकास कशा प्रकारे केला जाईल. स्टार्टअप व संशोधनाला चालना यातून मिळेल. स्मार्ट आणि पर्यावरण पूरक शहर उभारणे या सगळ्या गोष्टी या अंतर्गत येतील. आता याची वैशिष्ट्य काय, तर एआय आधारित सार्वजनिक सेवा पण सुरू करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत काय होणार, तर स्मार्ट ट्रॅफिक, ई गव्हर्नन्स, कचरा व्यवस्थापन हे सगळं याच्या अंतर्गत येणार आहे. स्मार्ट हेल्थ केअर म्हणजे आरोग्य सुविधा, ज्याच्यामध्ये रोग निदान एआय द्वारे करण्यात येईल. आरोग्य डेटा त्याच्यामध्ये टाकला की लवकरच लगेच त्याच्याबद्दल विश्लेषण देण्यात येईल. एआय शिक्षण आणि कौशल्य केंद्र जे आहेत, जसं की प्रशिक्षण व संशोधन सुविधा एआय अंतर्गत याच्यामध्ये मिळणार आहे. ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ऊर्जा कार्यक्षम आणि शाश्वत विकासावर यावर भर असणार आहे. डेटा गोपनीयता आणि नैतिकता यांचं फ्रेमवर्क याच्यामध्ये असणार आहे. पुढची बातमी आहे एसटी सेवेच्या नव्या बसचं नाव. आपण लालपरी, शिवनेरी, शिवशाही या नावांनी मोठे झालो, पण आता महाराष्ट्रात बसचं नवं नाव रस्त्यावर उतरणार आहे, ते म्हणजे राजमाता जिजाऊ. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच आपली एसटी प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून आता नवीन 55 आसनी बसेस ताफ्यात आणत आहे. मार्च महिन्यापासून या बसेस टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभर धावतील आणि नागपूर सारख्या विभागांना शेकडो नव्या बसांची भर पडून ग्रामीण आणि शहरी भागांमधील संपर्क व्यवस्था आणखी मजबूत होईल. यात आधुनिक सुविधा, जास्त सीटिंग आणि भविष्य काळात हे हळूहळू इलेक्ट्रिक बसकडे जाण्याची दिशा दिसते. असं सगळं आपल्याला एकत्रित यामध्ये दिसतंय. याच्याबद्दल आपण अजून बघून घेऊया. तर एसटीच्या 55 आसनी बस, नवीन बसचं नामकरण राजमाता जिजाऊ आहे. मी जसं ज्या पद्धतीने सांगितलं. रंग कोणता असणार आहे, तर भगवा आणि पांढरा अशा पद्धतीची ही बस असणार आहे. तुम्ही बघू शकता. तर सॅफ्रॉन आणि व्हाईट कलरची असेल. आसन क्षमता 55 असेल, कारण सध्या फार जास्त लोकांची, प्रवाशांची वाढ झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय. उद्देश काय की लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांची गर्दी कमी करणं हा उद्देश होता. कारण आधीचे बसची सिटिंग कॅपॅसिटी कमी असल्यामुळे फार जास्त गर्दी होती, नागरिकांना उभं राहून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे यांनी सिटिंग कॅपॅसिटी वाढवली. याच्यामध्ये सुरुवात मार्च 2026 पासून टप्प्याटप्प्याने सेवेमध्ये दाखल होणार आहे. एसटीचा इतिहास आणि महत्वाच्या तारखा आपण एकदा नजरे घालून घेऊया. तर 1 जून 1948 ला पहिली एसटी बस पुणे ते अहमदनगर धावली होती. पुणे ते अहमदनगर 1 जून 1948 साली पुणे ते अहमदनगर ही पहिली एसटी बस धावली होती. त्याच्यानंतर 1982 एशियाड जी बस आहे तिची सुरुवात 1982 ला झालेली आहे. नीमाराम जिला आपण म्हणतो ती 1982 पासून आली. त्याच्यानंतर 2002 ला शिवनेरी आली. शिवनेरी तुम्हाला अलीकडे आलेली वाटू शकते, पण शिवनेरी 2002 ला आलेली. पहिली वातानुकूलित एसी बस सेवा सुरू झाली होती शिवनेरी अंतर्गत 2002 पासून. 24 डिसेंबर 2018 ला विठाई बसची सुरुवात केली होती. विठाई बसची जी खास पंढरपूर साठी होती विठाई बस. ठीक आहे. 1 जून 2022 ला
शिवाई एसटीच्या ताफ्यातील पहिली इलेक्ट्रिक ई बस सुरू आहे. म्हणून शिवाईमध्ये कन्फ्युज होऊ नका, की शिवाई आणि शिवनेरी मध्ये कन्फ्युज होऊ नका. शिवाई आता 2022 ला आली, शिवनेरी 2002 ला आली होती. ही एसटीच्या ताफ्यातली पहिली इलेक्ट्रिक बस आहे. इलेक्ट्रिक बस जी आहे ती शिवाई आहे, ही इलेक्ट्रिक बस आहे. ठीक आहे. 1 मे 2023 ला ई शिवनेरी बस आली. ई शिवनेरी कोणती? 1 मे 2023 ला ई शिवनेरी इलेक्ट्रिक एसी बस, जी मुंबई पुणे मार्गावर धावते. पुढे जाऊयात. भविष्यातील लक्ष्यांक काय 2026चा ते याच्यात आपण बघून घेऊया. ताफ्यात जवळजवळ 8,000 नवीन बसेस समाविष्ट करण्याचं या अंतर्गत नियोजन आहे. त्याचबरोबर प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बसेसवर भर द्यायचा मानस आहे. महिलांना तिकिटात 50% सवलत नवीन बसमध्ये लागू आहे. महिलांचा इथेही फायदाच आहे. पुढे आपण बघूयात की देशातील सर्वात वेगवान मेरठ मेट्रोचा शुभारंभ. मेरठ मेट्रोचा शुभारंभ झालेला आहे. सगळ्यात वेगवान अशी मेरठ मेट्रो आहे. ही मेट्रो बऱ्याच शहरांमध्ये आहे, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये, सगळ्या ठिकाणी आहे, बऱ्याच ठिकाणी. पण मेरठची मेट्रो का स्पेशल आहे तर ती सगळ्यात वेगवान मेट्रो ठरलेली आहे. तिच्याबद्दल बघू की 23 किलोमीटर अशी मेरठ मेट्रो देशातील सगळ्यात वेगवान मेट्रो आहे. वेग काय असणार हिचा? 120 किलोमीटर पर आवर हा मेरठ मेट्रोचा वेग असणार आहे. 120 किलोमीटर पर आवर. 23 किलोमीटर अंतर ही 30 मिनिटातच पूर्ण करणार आहे. 23 किलोमीटर अंतर. यामध्ये एकूण 13 स्थानके आहेत. पुढे आपण आता बघूया इंडिया एआय समिट बद्दल. इंडिया एआय समिट 2026 मध्ये आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एआयचं लोकशाहीकरण, स्केलिंग आणि सार्वभौमत्वावर भर देणारं धोरण जाहीर केलंय. मुख्य फोकस काय आहे तर एआय स्टॅक म्हणजे ऍप्लिकेशन्स, मॉडेल्स, कम्प्युटिंग पॉवर, टॅलेंट आणि एनर्जी. सर्वम एआय, भारत जेन, ज्ञानी.ai, सॉकेट एआय सारख्या भारतीय कंपन्या या इकोसिस्टीम मध्ये मिळून काम करतील. ग्लोबल साऊथ साठी भारताचं एआय नेतृत्व महत्वाचं आहे, कारण विकसनशील देशांच्या ज्या समस्या आहेत, शिक्षण, आरोग्य, शेती, या समजणारं एआय फक्त पाश्चात्य देश तयार नाही करू शकत. नैतिक एआय आणि जागतिक नेतृत्व साध्य करण्यासाठीच हे धोरण आहे. याच्याबद्दल आपण बघून घेऊया. तर घोषणा आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली होती. उद्देश समावेशक आणि जबाबदार एआय घडवणं हा याचा मागचा उद्देश होता. फोकस काय तर जागतिक दक्षिण म्हणजे ग्लोबल साऊथ व बहुभाषिक एआय. आपल्याला सध्या ग्लोबल साऊथवर आपलं वर्चस्व तयार करायचंय एआयच्या क्षेत्रामध्ये भारताला. त्याच्यामुळे भारतासाठी ही महत्वाची समिट होती. एआय धोरण लोकशाहीकरण, स्केल आणि सार्वभौमत्व याच्यावर आधारलेलं होतं. एआय स्टॅक ऍप्लिकेशन्स, मॉडेल्स, कम्प्यूट, टॅलेंट आणि एनर्जी ह्याच्याबद्दल जे बोलली. सहभागी का कोणतं? सर्वम एआय, भारत जेन, ज्ञानी एआय, सॉकेट एआय हे सहभागी आहे. त्याच्यामध्ये कमिटमेंट काय? पहिली कमिटमेंट काय होती तर एआयचा कमिटमेंट महत्वाच्या कमिटमेंटकडे आपण लक्ष देऊया. तर पहिली कमिटमेंट होती की एआयचा आर्थिक आणि रोजगार परिणाम वर याबद्दलचा अभ्यास करायचा. आर्थिक आणि रोजगारावर जो परिणाम होतो त्याबद्दलचा अभ्यास. दुसरी कमिटमेंट काय तर बहुभाषिक आणि सांस्कृतिक एआय सुधारणा या अंतर्गत करायची. महत्व काय तर नैतिक एआय आणि जागतिक नेतृत्व. नैतिकतेचं महत्व सध्या एआयच्या काळामध्ये फार जास्त वाढतंय, कारण तुम्ही नुकतंच बघितलं असेल गलगुटियाचं जे प्रकरण झालं, जो रोबोडॉग त्यांनी चीनच्या एका कंपनीने बनवलेला होता, त्यावर त्यांनी स्वतः आपण बनवलेला आहे, आपल्या युनिव्हर्सिटीने बनवलेला आहे हे सांगून सगळ्या जगभरामध्ये पूर्ण भारताची कोणत्या काही प्रमाणामध्ये नाचक्की झालेली आहे. त्याच्यामुळे नैतिकता ही फार महत्वाची सध्या ठरते या क्षेत्रामध्ये. तर पुढे बघूयात की केरळ हे भारतातलं पहिलं राज्य ठरले ज्याने ग्राफीन धोरण जाहीर केले. स्टील पेक्षा 200 पट मजबूत, अल्युमिनियम पेक्षा हलका आणि चांदीपेक्षा उत्तम वीज चालक असा सुपर पदार्थ ग्राफीन केरळ आता तयार करणार आहे. भारताचं पहिलं ग्राफीन धोरण का महत्वाचं आहे तर केरळ सरकारने भारतातलं पहिलं ग्राफीन धोरण जाहीर केलंय, ज्याचं मुख्य उद्दिष्ट केरळला जागतिक तंत्रज्ञान केंद्र बनवणं आहे. ग्राफीन म्हणजे कार्बनचा एक अतिशय पातळ स्तर आहे, जो स्टील पेक्षा 200 पट मजबूत, हलका आणि उत्तम ऊर्जा चालक आहे. हा पदार्थ भविष्यातील इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी, आरोग्य उपकरणं, संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात क्रांती घडवू शकतो. भारतात अजून प्रगत पदार्थ क्षेत्रात प्रगती मर्यादित आहे. केरळचं हे धोरण मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारतला पूरक ठरेल आणि ग्राफीन सारखे क्रिटिकल मटेरियल आयात करण्यापेक्षा स्वदेशी उत्पादनाला चालना देईल. त्याबद्दल आपण बघून घेऊया. तर उद्दिष्ट काय तर केरळला जागतिक तंत्रज्ञान केंद्र बनायचंय. जसं मी बोलली त्यानुसार केरळला जागतिक तंत्रज्ञान बनायचं हे मेन उद्दिष्ट आहे केरळचं. ग्राफीन अतिशय मजबूत आहे, हलका आणि उत्कृष्ट आहे. ग्राफीन इनोव्हेशन हब पार्क उभारण्याची केरळची योजना आहे, केरळ राज्याची.
पुढे जाऊयात. तर शेवटी सांगायचं झालं तर मग आता आपण बघूया की अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथी हे देशातील पहिलं AI टूल आलेलं आहे आणि सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभदूत ऍपचं अनावरण करण्यात आलेलं आहे. तर अंगणवाडी सेविकांसाठी कोणतं आहे? शिक्षा साथी हे देशातलं पहिलं AI टूल आलेलं आहे अंगणवाडी सेविकांसाठी, त्यांच्या मदतीला. आणि सिंहस्थ कुंभमेळा जो आता येऊ घातलाय नाशिकमध्ये होणार आहे, त्याच्यासाठी कुंभदूत ऍपचं आता अनावरण करण्यात आलंय. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम हरमनप्रीत कौरच्या नावावर झालेला आहे. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्याधिक सामने कोणी जिंकले? तर हरमनप्रीत कौर हिने जिंकलेले आहे. तिच्या नावावर तो विक्रम आहे, लक्षात ठेवा. बिहार राज्य आता नक्षल मुक्त घोषित करण्यात आलेलं आहे. बिहार राज्य आता नक्षल मुक्त आहे. आसाम सरकारने चहा जमाती ही एक थोडी लक्षात ठेवण्यासारखी बातमी आहे की आसाम सरकारने चहा जमाती आणि आदिवासी जे समुदाय आहेत आसाममधले त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 3% आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आसाम सरकारने. कोणाकोणाला तर चहा जमाती म्हणजे आदिवासी समुदाय यांना तर सरकारी नोकऱ्यांमध्ये 3% आरक्षण मिळणार आहे असा निर्णय त्यांच्या सरकारने घेतलेला आहे. हे लक्षात असू द्या की कोणत्या बेसिसवर त्यांना दिलं गेलंय की चहा जमातीवाल्यांना आणि आदिवासींना 3% आरक्षण देत आहे. पुढे बघूयात. तर चीन नंतर आता भारत सक्रिय स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आता पण तुम्ही हा व्हिडिओ बरेच जण स्मार्टफोनवरच बघत असणार, तर त्याच्यावरून ह्याचं लक्षात येईनच की चीन नंतर आता भारत आहे जो सक्रिय स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने दुर्मिळ प्रकारच्या आजारांसाठी पहिली राष्ट्रीय बायोबँक सुरू केलेली आहे. पहिली राष्ट्रीय बायोबँक सुरू केली आता भारताने दुर्मिळ प्रकाराच्या आजारांसाठी. पुढे बघूयात. जे पुस्तक ज्याने संसदेमध्ये खूप गदारोळ माजवला होता, फार याच्यावरून काँग्रेस आणि बीजेपी मध्ये खूप वाद झाले, विवाद झाले, ते पुस्तक 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी अँड ऑटोबायोग्राफी हे पुस्तक भारताचे 28वे लष्कर प्रमुख कोण होते? मनोज मुकुंद नरवणे यांचं आत्मचरित्र आहे हे पुस्तक. नरवणे यांचं आत्मचरित्र आहे. पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा, 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी अँड ऑटोबायोग्राफी हे पुस्तकाचं नाव आहे. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी, नरवणे यांचं हे आत्मचरित्र आहे. ठीक आहे, आजच्या सेशनसाठी एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.